विद्यार्थी मित्रांनो, बघा आपला जो आर्मी मध्ये भरती झालेला मुलगा होता, फौजी होता आपला, तो आज उत्साहामध्ये ट्रेनिंग करून आलेला आहे आणि यशस्वी ट्रेनिंग केल्यानंतर तो थेट आपल्याला थोडे दिवस असताना सुद्धा आपल्याला भेटण्यासाठी आलेला आहे. तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन की तू मराठा इन्फंट्रीमध्ये ट्रेनिंग कंप्लीट केली. सगळ्यात हार्ड ट्रेनिंग सेंटर जर म्हणलं तर मराठा इन्फंट्री. बरं, कोणता जिल्हा आहे तुझा? जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद तालुक्याचा आपला हा फौजी आहे. ग्राउंड कशा पद्धतीने घेतलं जातं आपल्याला? ग्राउंड आपल्याकडे 2 टाइम चालतं. बरं, जेव्हा भरती तेव्हा 2 टाइम चालतं. रात्री सिव्हिल प्रॅक्टिस जेव्हा ग्राउंड जवळ येतं आर्मी भरतीचं, तेव्हा रात्री पण 2-2 वाजता ग्राउंड तापून घेतली अशी. म्हणजे की भरतीला गेल्यानंतर 2 शिपारामध्ये पडण्याची सवय, रात्री 2 वाजेपासून त्यांना लाईनीत लावणं, त्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस चालू घेतली. प्रॅक्टिसचा काय फायदा होतो की आपल्याला जेव्हा ग्राउंडवर जातो आपण तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही पळायला. रुटीन होती, सवय होऊन जाते. आपल्याकडे साय अकॅडमी जातो, सगळं शेड्यूल माहिती होऊन गेलं, कशी ग्राउंड करायचं, कसं काय करायचं, त्यामुळे भरती चालतं. यस. आणि